म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. आपण त्यांची भाषणं सभा बघितल्या, त्याचे संतुलन बिघडतं ज्याला बोलतो, त्याचा व्यक्तिगत पातळीवर येऊन आपल्या क्षमतेपेक्षा कुवतीपेक्षा जास्त बोलून त्या ठिकाणी आपली आगपाकड करताना दिसत आहेत. पण आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आम्हाला व्यक्तिगत वादविवाद टीका यापेक्षा पोलादपूर तालुक्यातल्या जनतेला जो आम्ही विश्वास दिला तो महत्त्वाचा आहे. आणि आम्ही लोकांसमोर जात असताना विकासाचा अजेंडा घेऊन जातो. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी विकासाचा अजेंडा राज्यातल्या जनतेला दिला. नगरपालिकांमध्ये घवघवीत यश मिळालं. महानगरपालिकेमध्ये 29 पैकी 25 महापालिकेत त्या ठिकाणी आम्ही सत्ता आणू शकलो. आणि म्हणून केंद्रात सरकार, राज्यात सरकार पर्यटनाच्या दृष्टीनं विकसित कुडपण झालं तर आजूबाजूच्या 10-12 गावात पुणे मुंबईत मुलं जातात, ती न जातात तिथल्या तिथे रोजगार उपलब्ध होईल. सुदैवानं नंतर 2च दिवसात माझी मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि या ठिकाणी पर्यटनचा दर्जा वाढ आणि त्या ठिकाणी पर्यटन विकसित करण्याच्या दृष्टीनं माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत, याची आपल्याला कल्पना आहे. फिरत असताना दुसरी मागणी ही मिनी MIDC व्हावी, जेणेकरून तालुक्यातील तरुणांना रोजगार मिळावा. तीही मागणी आपण त्या ठिकाणी मिनी MIDC सुरू करण्याचे आदेशसुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. माडच्या बाबतीत आम्ही अंबरले पाणीपुरवठा योजना होती, त्याचे आदेश घेतले. वडाचा कोंड त्यांची गावशाळा ते रस्त्याच्या कामाला मंजुरी घेतली. माझ्या दलित समाजाचा एक महत्त्वाचा विषय होता. महाडला 14 तळ्याच्या सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. शताब्दी महोत्सव शासनाने साजरा करावा म्हणून त्याचं पत्र कुठे आहे? त्या माननीय मुख्यमंत्र्यांनी कार्यवाहीचे आदेश दिलेले. महाड येथे सुसज्ज बुद्धविहार व्हावं. दलित समाज मोठ्या प्रमाणावर राहतो. त्यांची आस्था ज्या ठिकाणी आहे ते बुद्धविहारही त्या ठिकाणी होण्याचे प्रधान सचिवांना आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यामुळे ऑन दी स्पॉट निर्णय असं कधीच झालं नाही की सांगितलं 2-4 दिवसात गेलो आणि निर्णय झाले. याचं कारण मुख्यमंत्र्यांनाही आपल्या या तालुक्याचं मागासलेपण घालवण्याबाबतीत मी साकडं घातलेलं आहे. त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. महाडला आपण पोलादपूरला फिरत असताना बघाल चरईचा पुलाचा विषय होता. तिथून आपण सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना फोन केला, याचा व्हिडिओ आपल्याला उपलब्ध होऊ शकेल. त्यांनी सांगितलं तेही बजेटमध्ये आपण घेऊ, शासनाच्या वतीनं ते करू. तसाच परसोला तुटवली रोडचं तशाच पद्धतीनं बोललो. तलाठी कार्यालयाचा विषय होता जो तुंब्याला, तो बावनकुळे साहेबांशी बोललो. जिथे जिथे जे जे बोलता येईल ते तात्काळ बोललो आहे. ही तर सुरुवात आहे. ये तो सिर्फ झाकी है, पोलादपूरचा विकास बाकी आहे. या धर्तीवर आम्ही काम करतो. राष्ट्रवादीचे खासदार आहेत, आदित्यताई तटकरे मंत्री आहेत. जिल्हा परिषदेमध्ये येणारी सत्ता ही भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचीच येणार आहे. कारण तिकडून प्रशांत ठाकूरांचे जिल्हा परिषद सदस्य 14-15, रविशेठ ठाकूरच्या मतदारसंघामधले 9 सदस्य, त्यानंतर महेश बालदी आमचे तिकडचे 1-2-3 सदस्य, अलिबागचे 3 सदस्य, श्रीवर्धनला तटकरेंच्या इकडे 3 ते 4 सदस्य, महाडला आणि पोलादपूरला आपले 2 सदस्य, असं जवळपास 35 ते 40च्या दरम्यान त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे सदस्य निवडून येतील. आणि सत्ता जिल्हा परिषदेची येईल, त्या सत्तेच्या माध्यमातून सरकारचं सहकार्य घेऊन आपण जास्तीचा निधी आपल्या पोलादपूर तालुक्याला कसा मिळेल याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. आपला मागासलेला तालुका आहे, सत्तेतसुद्धा आपण त्या ठिकाणी सहभाग मागू आणि त्या माध्यमातून सुद्धा, कारण जिल्हा परिषदेचं काम काय, वाड्या वस्त्यांवर जिल्हा परिषदेचे रस्ते, चांगल्या शाळा, चांगलं एखादं आरोग्य केंद्र, मूलभूत सुविधा गावच्या वाड्या वस्त्यांच्या असतात. परंतु दुर्दैवानं जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी असं काहीच केलं नाही. आमदारांनी जी काही कामं केली, सभामंडप वगैरे, ती कामं आपली सांगतात. तुम्ही 5 वर्षात काय केलं? तुम्ही केवळ कंत्राटं घेतली, बिलं काढली, खोटी बिलं काढली, निकृष्ट दर्जाची कामं केली
तर हे मी आरोप केले, त्या आरोपांना उत्तर घेण्यासाठी आपण सभा घेतो. आपण प्रतिसभा कशासाठी घेतो? मागच्या सभेत जर विरोधकांनी आरोप केले, त्या प्रवीण दरेकरांनी आरोप केला की पत्ते पिसणारा लोकप्रतिनिधी हवा आहे का, तर त्या ठिकाणी नाही, आम्ही असं काही करत नाही. मग आम्ही लगेच पुरावे देऊ. नंतर मी तेलाच्या बाबतीत बोललो, ऑइलच्या बाबतीत बोललो, काही येत नाही. मी हावरे रस्त्याच्या बाबतीत बोललो, 3-3 बिलं कशी काढली, पाणीपुरवठा योजनेची काढली कशी, त्याच्यानंतर रस्त्यांची कशी काढली, आपत्ती निवारणाचा कसा निधीचा अपव्यय केला, हे सगळं मी सांगितलं. एकाचंही उत्तर दुर्दैवाने ते देऊ शकले नाही. फक्त काय माझ्यावर बोलतात, तर तुमच्या भोंकड्याने माझ्यावर काय फरक पडतोय? प्रवीण दरेकरांनी मुंबई बँक 1200 कोटीवरनं 16,000 कोटीवर नेली. त्याला अक्कल लागते, त्याला कल्पकता लागते. मी माथाडी कामगारांची घरं उभी केली, पोलिसांची घरं केली, गिरणी कामगारांची केली, मुंबईतल्या महिलांना बिनव्याजी कर्ज देतोय. अनेक योजना मी मुंबईत आणि महाराष्ट्रात लावले. माझ्या मदतीनं अनेक प्रकल्प उभे राहिले. ते प्रकल्प मला पोलादपूरला करायचे. डेअरीच्या माध्यमातून इथे व्यवसाय रोजगार उभा करता येईल का? शेतकऱ्यांना काही आर्थिक त्यातनं मदत होईल का? ॲग्रो कृषी प्रक्रिया उद्योग करून काही आपल्याकडे आंबे आहेत, इतर कृषी उत्पादन आहे, याच्यावर प्रक्रिया उद्योग करता येते का? इथला आर्थिक स्तर माझ्या गावच्या लोकांचा कसा वाढेल याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामुळे विकासावर बोलायला पाहिजे. दुर्दैवानं विकासाची भाषा होत नाही. तुम्ही काय केलं, आम्ही काय केलं, हे करू ते करू, अशा धमक्या दमदाटी करून निवडणुका जिंकता येत नाही. निवडणुका या विचाराने जिंकायच्या असतात. आपला तालुका हा वारकरी संप्रदायाचा आहे, तेच सांगतात. आणि त्या ठिकाणी ह्याला काय कळतो का संप्रदाय? माझ्या समितीत येऊन मी अभंग किती बोलतो त्यांनी बोलून दाखवा, मी भजन किती बोलतो त्यांनी बोलून दाखवा. मी अभंग कीर्तन मी स्वतः करू शकतो. माझं त्यांना आव्हान आहे, तुम्ही या माझ्याबरोबर बोला जरा. उगाच आपल्या लायकीपेक्षा जास्त बोलतात, परंतु त्यांना महत्त्व देऊन मी देऊ इच्छित नाही. मला तालुक्यासाठी प्रामाणिक काम करायचं आहे. याकरता या RPIच्या याकरता राष्ट्रवादी आणि याची युती झालेली आमची भारतीय जनता पार्टीची ताकदीनं आम्ही एकत्रितपणे त्या ठिकाणी पुढे जाणार आहोत. ते त्या ठिकाणी ते भावने तुरुंबे खोंड्याची नावं सांगावी, तुरुंब्यातली लोहाऱ्याची, आता मी सगळी नावं सांगतो त्यांना. सवाद धारवलीची सांगतो, सवाद हावऱ्याची सांगतो, इकडे आपला सवाद कोंड आहे, मोहल्ला आहे, इकडे आमच्या चरईला रेडा खाचर आहे, कोंड आहे, मोहल्ला आहे, बौद्धवाडी आहे, सगळं तुम्हाला सांगतो. सुतारवाडी आहे, कासारवाडी आहे, तुरुंब्यात हुतेकरवाडी आहे. त्यांना काय काय पाहिजे मी सगळे सांगतो वाड्या. इकडे आमच्या लोहाऱ्यामध्ये त्या ठिकाणी उंबरकोंड आहे, तिकडे पार्टी कोंड आहे, सगळ्याबरोबर मी गेलेलो आहे. हे गेले नसतील दादा शिंदे आमचे त्या चांदल्या महादेवाच्या मुऱ्यात प्रवीण दरेकर पोचलेला आहे. दादा शिंदे ज्यांनी शिवसेना या ठिकाणी उभी केली, त्या दादा शिंदेच्या गावचा रोड कोणी केला? प्रवीण दरेकरांनी केला. उद्घाटन भूमिपूजन करायला हे श्रेय घ्यायला हे ज्या दादाने शिवसेनेसाठी आयुष्य घालवलं, त्यांच्या गावात तुम्ही काय केलं? मी केलं. त्याच्यामुळे गाव आणि गाव आम्ही पिंजून काढलं आहे. आता मी येत नव्हतो, माझा कार्यभार मुंबई महाराष्ट्रात आहे, परंतु आता मला कळलं तुमच्याकडून काय होत नाही. मला या निमित्तानं निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या पोलादपूरच्या जनतेसमोर येण्याचा त्या ठिकाणी योग आला. आज सगळी मंडळी आमच्याबरोबर आहे. उभाटाचे तालुका प्रमुख आहेत, काँग्रेस आमच्यासोबत आहे, RPI आमच्यासोबत आहे, आमची युती तर आहेच आहे. आणि सगळे घटक आज कुठेतरी एक चांगला विकासाचा विचार पुढे येतोय, त्यासाठी या ठिकाणी आज सगळे एकवटलेले आहेत. आणि शेवटी एक अँटी इन्कम्बन्सी त्याला बोलतो, प्रस्थापितांच्या विरोधात जी लाट असते ती मला या ठिकाणी दिसते. कारण कळंबे यांचा मनमानी, एकतर्फी, एकहाती कारभार आणि त्यातनं त्यांचेच कार्यकर्ते दुखावले. समाजकारणात, राजकारणामध्ये सगळ्यांना बरोबर घ्यायचं, सगळ्यांचा लाभ व्हायला हवा. आपल्याबरोबर आपले सहकारी त्या ठिकाणी सक्षम झाले पाहिजेत याची काळजी घ्यायची असते. बोलतात मी किती कार्यकर्त्यांना त्यांना उभं केलं, किती कार्यकर्ता काय केलं, त्यांना 5-10 हजार रुपये द्यायचे, एका भावालाच द्यायचा. किती ठेकेदार गावागावात केले, त्यांची बिलं आपण काढलीत का? किती काढलीत बिलं? किती लोकांच कर्जबाजारी झालेत? मला वाटतं राजकारण सडवून टाकलेलं आहे. आणि म्हणून एक चांगलं राजकारण उभं करण्याचा आपण प्रयत्न या ठिकाणी करतो आहे. अनेक विकास कामं
काही इथे मला स्वार्थ नसताना मला काही इथे निवडणूक लढवायला यायची नाही, परंतु आपल्या तालुक्याचा विकास झाला तर आपल्याला त्या ठिकाणी एक समाधान मानसिक मिळेल. कारण मी राज्यभर फिरत असताना माझा तालुका मागासलेला आहे, ही खंत निश्चित मला आहे. त्यासाठी आज प्रयत्न करतोय. मुंबई पुण्याची मुलंसुद्धा आज या विचाराला उचलून धरत आहेत. आमच्या राजपार्टींची एक संघटना, आपली मती आपली माणसं, तेही त्या ठिकाणी चांगल्या उमेदवारांना मतदान द्या, विकासाच्या बाजूने मतदान द्या हा एक विचार घेऊन भूमिका घेत आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं सर्व स्तरातून आज पाठिंबा मिळतो आणि त्याचं रूपांतर भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीच्या 6च्या 6 जागा येतील असा माझा आकलनीय अंदाज आहे. जे अजय सलागरे, इकडून के कदम आणि त्या ठिकाणच्या 2 पंचायत समिती आणि इकडच्या आमच्या सुरेंद्र चव्हाण आणि दीपक उतेकर हे सगळे त्या ठिकाणी निवडून येतील अशा प्रकारचा चित्र आहे. मी आपल्या तालुक्यातील जनतेला आवाहन करतो, आपण चांगली साथ देत आहे, एक चांगलं वातावरण निर्माण झालं आहे. राहिलेल्या 2-3 दिवसात आणखी जे हे विकासाच्या यात्रेत सहभागी होऊ इच्छितात त्यांना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीच्या बाजूनं मतदान करण्याची विनंती आवाहन करा अशी मी एक तालुक्याचा सुपुत्र म्हणून या ठिकाणी हात जोडून विनंती करतोय. आणि एकदा या 6 जागा निवडून आल्या की पुन्हा या तालुक्याचा एक रोडमॅप, ॲक्शन प्लॅन ज्याला बोलतो, कृती आराखडा करून नेमकं शाळेचं काय झालं पाहिजे, नेमकं रस्त्यांचं काय झालं पाहिजे, पाणी पुरवठ्याचं काय झालं पाहिजे, इथल्या तरुणांना उच्च दर्जाचं IAS IPSचं प्रशिक्षण देण्यासाठी काय केलं पाहिजे, तालुका क्रीडा भवन पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा नीट अभ्यास करून कालबद्ध अशा प्रकारचा कार्यक्रम करून तालुक्याच्या विकासाला एक दिशा देऊ अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्यालाही या ठिकाणी या पोलादपूर तालुक्याच्या विकास यात्रेत सहभागी होण्याचं आणि पाठबळ देण्याचं आवाहन करतो. भाऊ, आपण आता मी करतो स्पीडने काम. बरं, मी नसताना पण किती विकास केला त्याची यादी दिली मी तुम्हाला, परत देतो. करोडो रुपयाचा मी विकास निधी आणला आहे. मी विकास निधी आणला, भूमिपूजन करायला तुम्ही, पाट्या लावायला तुम्ही. कोंबळीचा मी रस्ता केला, मी आणला. कोतवाल ते पैठण ते कोतवाल परसुले मी आणला. महाडचं 200 खाटांचं हॉस्पिटल मी आणलं. प्रवीण दरेकरांनी केलं ना, हे मुख्यमंत्र्यांनी केलं ना. तुम्ही का नाही 200 खाटांचं हॉस्पिटल आणलं? एवढा मोठा प्रकल्प 250 कोटीचा आणला आहे का? त्यांना हे माहीत आहे का? हॉस्पिटल कुठे झालं आहे ते माहीत नाही. त्याच्यामुळं मी महाडला मच्छी मार्केट आणलं, वीरेश्वरचं सुशोभीकरण केलं, सोमजाई मातेचा 5 कोटी रुपयाचा निधी दिला, 14 तळ्याचं सुशोभीकरण केलं. हे कोणी केलं? माहीत आहे का त्यांना? काय फक्त आपली उचलली जीभ लावली टाळ्याला. आता त्यांची नौटंकी चालणार नाही, कारण ज्या वेळेला खरी बाजू समोर येते त्यावेळेला नौटंकी चालत नाही. आता देवेंद्र फडणवीसांच्या बाजूला आहे, 5 कामं केली ना 2 दिवसात, केले ना, आणि आता करेल. आता तर सुरुवात आहे. गावात फिरतो, यांना काय म्हणायचं आहे? भरत शेठना त्रास द्यायची इच्छा आहे का त्यांची? पोलादपूर तालुका हा ग्रीन झोन म्हणून जर आहे तर इथे MIDC येऊ शकते का? येऊ शकते ना. तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी MIDC देण्यासंदर्भात आदेश दिले, त्याच्यामुळे ते झोन कुठला असला उठवण्याचे अधिकार सरकारला आहेत आणि विल पॉवर असेल तर सरकार काही करू शकतं. आता मी तो विषय टॉप प्रायोरिटीवर घेतला आहे. आता सुरुवातीलाच आपण होईल का असा प्रश्नचिन्ह निर्माण करून मला वाटतं चांगल्या कामाकरता आपण पॉझिटिव्ह अप्रोच सगळ्यांनी तुम्ही मी ठेवला पाहिजे आणि आपण ते करून घेऊ. पाठपुरावा विषय झाल्यावर करायचा ना. विधिमंडळाच्या सभागृहामध्ये मी मांडल्यावर बजेटमध्ये तरतूद करण्याचं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं आणि विधिमंडळाच्या सभागृहात निर्णय असतो सरकार. निर्णय झाल्यावर पाठपुरावा केला असेल, याचा अर्थ तुम्ही नाही ना त्या ठिकाणी पैसे आणले. एखादा त्या ठिकाणी ॲडमिट झाला आहे आणि त्या ठिकाणी बाळंतपणासाठी पाठपुरावा केला तर ते काय बोलायचं का बाळंतपण माझं आहे म्हणून? त्याच्यामुळे मला वाटतं की बकवास गोष्टी आहेत त्या ठिकाणी. बरं, 5 कोटी दिसत आहेत का तुम्हाला तिकडे जाऊन? 5 कोटीचं सुशोभीकरण दिसतंय का? दरवर्षी तिकडे पैसे येतात, ते वापरले जातात का? जरा चेक करा पत्रकार बांधवांनी जाऊन. पूर्ण सुशोभित झालं पाहिजे ना. अहो, जे स्वतःच्या गावची शाळा दुरुस्त करू शकत नाही, उघडची शाळा पडले ना, पडले की नाही तुम्हाला माहीत आहे ना?
ती मुलं कुठं जातात? मंदिरात चालतात ना. त्याच्यामुळं आपल्या गावची जो शाळा दुरुस्त करत नाही त्याने काय वल्गना करायच्या? बरं मला काय बोलायला, मला काय निवडून दिलंय? मी काय त्या निवडणुकीला आलोय? मला बोलायचा कुठला नैतिक अधिकार? प्रवीण भाऊ काय करतात ते नाही करतात, माझ्याला काय दायित्व आहे का इथलं? मी काय पंचायत समिती सदस्य आहे, झेडपी मेंबर आहे, आमदार आहे, खासदार आहे, कुठला नैतिक अधिकार आहे विचारायचा? मी भूमिपुत्र म्हणून तालुक्यासाठी काय करू इच्छितोय, त्याच्या बदल्यात मला काय नको? तालुक्याला मी द्यायला निघालोय आणि म्हणून या सहकार्यांना निवडून द्या. मला नको काय माझ्या घरचा नाही कोण उमेदवार. त्याच्यामुळे मला बोलायचं नैतिक अधिकारच तुम्हाला नाही आहे. तुम्हाला लोकांनी 4-4 टर्म निवडून दिले जिल्हा परिषदेत. 4 टर्म कशाला बोलतात? 4 टर्ममध्ये किती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास व्हायला? 3 टर्म, चौथी आता इच्छुक आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं 3 का होईना, 3 कमी टर्म आहेत का? 15 वर्ष झाली ना. 15 वर्षात काय केलं तुम्ही की निधी हवेत गायब झाला? या सगळ्याचा पर्दाफाश आणि मोजमाप तर होणारच आहे ना, 100% होणार. मी त्याची माहिती मागवली. एवढंच नव्हे तर मी विधिमंडळात या संदर्भामध्ये प्रश्न विचारला आणि याची चौकशीची मागणी केली. अरे बाबा, कागदपत्र बघा ना. मी मुख्यमंत्र्यांचा आदेश घेतला, त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याची प्रक्रिया बोला. तुम्ही जाऊन बघा ना कागदपत्र. ODR MDR तिकडे गेलं की ठरावा जाऊन आपलं लेबल चिटकवायचं. यांचा धंदा काय माहीत आहे? माझा कोरस्पॉन्डन्स बघणार, एखादा विषय मंजूर झाला की तिथे जाणार. अहो, ह्याने त्या नेमप्लेट असतात ना त्या बदलल्यात, बजेटच्या पाट्या असतात ना त्या प्रवीण दरेकरच्या कामाची बजेट पाट्या राहुल कुठली बदलली? कोतवाल खुर्दची. मी 1 कोटीचा रस्ता केला तर त्या बजेट प्लेट असते ना ती माझ्या नावाने येणार ना, माझ्या रेफरन्सनी. बजेट प्लेट बदलतात. कुठल्या शब्दावर सांगू तुम्हाला? कुठलीही विकृती. बरं मला काय तर श्रेय घेऊन मला काय लढायचं आहे का येऊन? आणि कळंबीची इच्छा असेल तर मी रोज येतो. ज्या आपल्याकडे अव्यवस्था आहेत आरोग्य क्षेत्रात असतील तर नेमकं काय काम करतात त्याचं आपण एक लिस्टिंग करू. शाळांच्या बाबतीत काय अवस्था आहे त्याच्यावर काय केलं पाहिजे, रोजगाराच्या संदर्भात काय करता येईल, असा ज्या ज्या गरजा आहेत त्या संदर्भात शासन दरबारी काय केलं पाहिजे आणि एक एक गोष्ट आपण पाठपुरावा करू. सरकारला त्या विषयात लक्ष घालायला सांगू. आता अपघात व्हायचे, आपल्याकडे हॉस्पिटल होतं का मल्टी स्पेशालिटी? तुमच्यासारख्याने विषय माझ्यासमोर मांडले. मी केलं ना 250 कोटीचं 200 कोट्यांचं मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल. कुणी केलं नाही का एवढ्या 50 वर्षात? मीच केलं ना. ते पण त्यांनी केलं. त्याच्यामुळे खोटं चित्र कधी जोपर्यंत समोरची बाजू कोण मांडत नाही, ताकदीनं उभं राहत नाही. आता लोक बाहेर यायला लागले, बोलायला लागले. त्याच्यामुळे त्यांच्या त्रेधा तिरपट उडालेली दिसते. मंत्री त्यांच्याकडे मी कधी म्हणजे भरत शेठवर बोललो नाही, पण त्यांची इच्छा वाटतं मी भरत शेठवर काहीतरी बोलावं. फलोत्पादन मंत्री असते आहेत. फलोत्पादन मंत्री म्हणून मी भरत शेठ मंत्री झाल्यावर त्यांना भेटलो. त्यांना बोललो फळावर प्रक्रिया करणारा उद्योग आपण इकडे आणूया. पवारसाहेब असताना आंब्यांना 100% अनुदान दिलं. आपल्याला कल्पना आहे आज कोकणात जे आंबे दिसतात ते पवारसाहेबांनी 100% अनुदान खड्डे खोदण्यासाठी. आपण फलोत्पादनावर काम करूया. मी त्यांना घेऊन पर्यटन संचालकांकडे गेलो, पाटील नावाच्या. या संदर्भात मी प्रदीर्घ बैठक घेतली. मी माझा इश्यू केला ना, प्रेस्टीज. आपला मंत्री तालुक्याचा आहे, काय झालं त्याच्यावर पुढे? मंत्री तुमचे आहेत ना, आम्हाला अभिमान आहे, करावं त्याने. बरं भरत शेठी कुठल्या इगो न करता माझ्यासोबत आले. आम्ही बसलो. त्याला बोललो मुंबई बँकेतनं मी 25 कोटी रुपये 50 कोटी रुपये या प्रकल्पाला दिले, जे शासनाचाही लोड येत नाही. तुम्ही शासनाची स्कीम करा आणि आपल्या तालुक्यामध्ये फलोत्पादन प्रक्रिया उद्योग जर आणला. आपल्याकडे आंबे येतात, कैरे येतात, त्याच्यावर प्रक्रिया करणारे आपण काय केले उद्योग. आपल्याकडं कृषी आधारित काय करता येईल तर इथेही रोजगार त्या ठिकाणी मिळेल. त्याचं काय झालं जरा कळंबीने सांगावं. काय काय त्या खात्यातनं आपल्याला काय करता येईल हे बघायला पाहिजे ना. मी बघितलं ते. त्याने असा कधी विषय मांडला का त्यांच्यासमोर? ते काय सांगणार? हा 2 किलोमीटर रस्ता आहे, याच्यावर खडी टाकायचे, याच्यावर डांबर टाकायचे, सभामंडप पाहिजे. कारण ठेकेदार ओरिएंटेड काम आहे यांचं. माझा तसा काही विषय नाही ना. फलोत्पादन मंत्री झाल्यावर त्या खात्याच्या माध्यमातून आपल्या इथं फळ प्रक्रियेवर काय करता येईल हे विचार करणारा प्रवीण दरेकर आहे. कारण माझ्या तालुक्याचा मंत्री आहे.
मला श्रेयाचं काय पडलेलं नाही आहे. मला भरत शेठच्या माध्यमातून विकास झाला तरी हवा आहे. बरं, मी सगळे कामं आणतो, भरत शेठना सांगतो मी, भरत शेठ जा तुम्ही तिथे भूमिपूजन करा, भेट द्या, विचारा त्यांना. मी हॉस्पिटलचं होतं, भरत शेठ बोललो साईटवर व्हिजिट करून या. का तर बाबा तुम्ही पण या कामात सोबत आहात, आपण एकत्रित पुढे जाऊ. मी एवढा कोत्या मनोवृत्तीचा असतो तर इथपर्यंत पोचलो नसतं ना. आणि असे चिल्लर विचार करणाऱ्यांचं मी कशाला उत्तर देऊ. भारतीय जनता पार्टी आज केंद्रात सत्तेवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखं जागतिक दर्जाचं लोकप्रिय नेतृत्व आहे जे देश पुढे नेत आहे. ज्या केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्राला लाखो कोटीचा निधी येतोय विकासासाठी. राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे, जे भाजपचे नेतृत्व करत आहेत, जे आपलं राज्य या केकेबल आहे, जे आपलं राज्य पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. त्याच्यामुळे केंद्रात आमचं सरकार आहे, राज्यात आमचं महेश बालदी, तिकडूनच आमचे 25 हे येणार, अलिबागमधनं 3-4 येणार, तटकरींकडून 3-4 येणार, आणि महाड पोलादपूर महाडातनं आमचे 3-1 येतील, इथून हे 2-4 येतील. असं करून उद्या जिल्हा परिषद आमची सत्ता येणार. भाजपची सत्ता आली राष्ट्रवादीसोबत तर विकास कोण करणार. त्याच्यामुळं विकासासाठी भाजप पाहिजे आणि भाजपचा अजेंडाच विकास आहे. जातीपातीचं राजकारण, भावकी गावकी हे आमचं राजकारण नाही आहे. आतापर्यंत त्यांनी जातीत गाव त्या ठिकाणी विभागला, भावक्यांमध्ये विभागला, वाड्या वस्त्यांमध्ये विभागला. आम्ही सांगतोय विकासाच्या मुद्द्यावर आता एकत्र या, विकासाचं राजकारण करूया. आणि भाजपचा अजेंडा हा विकासाचा आहे, म्हणून तालुक्याचा विकास तर भाजप असेल तर आपल्याला गती न करता येईल. मला सांगा, एवढे आदेश ताबडतोब कोण घेऊ शकला असतं का. मुख्यमंत्री भेटणं, आदेश घेणं विश्वासानं, हे भाजप होतं म्हणून गेलं. म्हणून भाजप पाहिजे. आज लोकांना का परिवर्तनाची लाट आहे. त्यांना दिसतंय भाजप ज्या ज्या राज्यात आहे विकास होतोय, भाजप नगरपालिकात विकास होतोय, महानगरपालिकेत होतोय. त्यामुळे भाजपची एक लाट आहे महाराष्ट्रामध्ये. आणि मग जी लोक विकास करतील त्याच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. आणि लोकांना तर वाटतंय प्रवीण भाऊ त्या पक्षाचे एक महत्त्वाचे नेते कार्यकर्ते आहेत, तर भाजपच्या माध्यमातून विकास होईल असं वाटतंय, म्हणून भाजपला मतदान करण्याचं आम्ही आवाहन करतो. विषय असा आहे की रायगड जिल्हा परिषद ही फार मोठं क्षेत्र आहे. यामध्ये पनवेल महानगरपालिका आलेली आहे, त्यामुळे तिथले काही जे ZP सदस्यांची संख्या कमी झालेली आहे. पण ती नाही, पनवेल महानगरपालिका क्षेत्र जे वाढलं त्याच्यामुळे 2 ZP सदस्य कमी झाले होते. ते अन्यत्र वळून त्याची पुन्हा 59 रचना करण्यात आली. त्यातल्या 58 आणि 59 हे आपल्याकडे शेवटचं ठोक आहे. पण गेल्या काही वर्षांपासून आपल्याकडे रायगड जिल्ह्याच्या विभाजनाची चर्चा चालू आहे. यामध्ये आपल्याला मंडणगड, खेड, दापोली, श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, महाड, पोलादपूर आणि तळा एवढ्या तालुक्यांचा समावेश व्हावा अशा पद्धतीची मागणी आहे. पोलादपूर देखील जेव्हा महाल होतं ते महाल जसं तसं ठेवलं गेलं आणि 85% महाड आणि 15% पोलादपूर अशी तालुका रचना झाली. आजही महाडच्या दक्षिण टोक भागामध्ये पोलादपूर पंचायत समितीकडनं पाणी पुरवठा होतो. महाडच्या MIDCला पोलादपूरच्या सावित्री डॅममधनं पाणी पुरवठा होतो. ह्यांचे सोर्स जर आम्ही पोलादपूर तालुका आहोत तर हे विभाजन महाड पोलादपूरमध्ये व्हायला पाहिजे. महाडचं सुद्धा विभाजन होऊन त्या पोलादपूरची क्षेत्रफळ वाढवलं गेलं पाहिजे. मला वाटतं आता निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारच्या विषयावर जाहीरपणे बोलणं संयुक्तिक होणार नाही. परंतु त्या ठिकाणी मी मागे दापोलीला एका कार्यक्रमात गेलो होतो, तेव्हा जिल्ह्याचा विषय आला, तेव्हा सांगत होते जिल्ह्याचं दापोली ठिकाण करायचं झालं तर. आज तर तशा प्रकारचा प्रस्ताव नाही आहे. तर ते मी बोललो त्यांना, तसं जर का असेल तर महाड मध्यवर्ती ठिकाण. आणि त्याच्यामुळं अशा प्रकारची फिजिबिलिटी ज्याला बोलतो ती जर त्या ठिकाणी होत असेल तर त्या संदर्भात अभ्यास करू
कारण शेवटी जिल्हा झाल्यानं यंत्रणा येते, पैसे येतात, निधी येतो, विकास त्या ठिकाणी गतीनं होत असतो. परंतु तशा प्रकारचा नेमका प्रस्ताव आहे का, आहे तर कुठे आहे, या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन याच्यात काय करावं लागेल ते आपल्याला करावं लागेल. आणि तुम्ही म्हणताय ते करा. आमची साधन संपत्ती दुसरीकडे जाते. दुसरीकडे म्हणजे पहिलं आमचं पोट भरलं, आम्हाला पिण्याचं पाणी पुरेसं मिळालं, दुसऱ्याला देऊ. तर इथून आम्ही महाड MIDCला देतो. परंतु इथे जर आमच्याकडे काय नसेल तर पहिला आमचा विचार झाला पाहिजे. जसं की मुंबईला पाणी पुरवठा करणारे धरण आहे शहापूरला पाण्याची टंचाई. शहापूरला माझ्या त्या आदिवासी महिला भगिनी हांडे डोक्यावर घेऊन डोंगरात चढत आहेत. तिथून पाणी पुरवठा मुंबईला त्या ठिकाणी होतो. तर मला वाटतं जिथली साधन सामुग्री आहे त्यांना पहिला न्याय दिला पाहिजे. त्या अनुषंगानं आपण जे सुचवलं त्या विषयासंदर्भात मी प्रायोरिटी आपल्या पोलादपूरची कशी असेल याचा नक्कीच त्या ठिकाणी विचार करणार आहे. महाड MIDCकडे आमच्या पोलादपूरकडनं जाणारे जे काही नोकरदार वर्ग आहे, मुंबई गोवा हायवेवर ते मोटारसायकल अपघातामध्ये दगावल्याची संख्या ही साधारणपणे 20 ते 22 आहे. ही चिंताजनक आहे. वास्तविक पाहता जिथं औद्योगिक क्षेत्र आहे त्याच्या संरचनात्मक ज्या काही विकास गोष्टी व्हायला पाहिजेत त्याच्यामध्ये त्या MIDCने पोलादपूरमध्ये कायमस्वरूपी बससेवा सुरू केली पाहिजे. मी तुरुंब्याच्या सभेत हे बोललो, गाव बैठकीत बोललो. त्या ग्रामस्थांची मागणी होती की आमच्याकडची मुलं मुली आज त्या ठिकाणी कामाला जातात. ही आपली मागणी मी टॉप प्रायोरिटीवर घेऊन त्या ठिकाणी बस सेवा झाली तर सिक्युरिटी जास्त होईल. कारण बाईकवर अपघाताचं प्रमाण जास्त होतं. कारण बाईक दिसत नाही, कधी छोट्याशा गोष्टीचा अपघात, मोठी बस वगैरे असेल तर होणार नाही. तर येणाऱ्या आपलं हे संपल्यावर मी त्याच्यामध्ये पालकरजी नक्की लक्ष घालणार आहे आणि बस सेवा सुरू करण्याचा आपण प्रयत्न करू, नव्हे ते करून घेऊ. एक मगाशी मुद्दा माझा राहिला की तालुका क्रीडा भवन, मी तशा प्रकारची मागणी केलेली आहे. आणि तुम्ही विधिमंडळाचं पत्रकाराचं माझं अवलोकन करत असाल की असं एक अधिवेशन नाही की मी तालुक्याच्या विकासाच्या 4 गोष्टी बोललो नाही. असं एक अधिवेशन नाही की तालुक्याच्या विकासासाठी मी बोललो नाही. प्रत्येक विषयावर बोललो, प्रत्येक विषयात न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. बरं, मला जाब विचारांना ना, माझं दायित्व काय कायदेशीर, मला माझ्या मातीची ओढ आणि प्रेम आहे म्हणून मी लक्ष घालतोय. तुम्हाला लोकांनी दिलेलं आहे, तुम्हाला दिल्याची उतराई करायची आहे, ती उतराई करत नाही आपण. आपला फोकस लगेच दुसरीकडे वळवत आहे. आपली जबाबदारी काय, आपल्याला जबाबदारीला मी काय केलं 5 वर्षांनी आपण मांडायचं असतं ना लोकांसमोर. ठिकाणी शिव्या देऊन काय होतं, ठिकाणी शिव्या देणाऱ्यांचं काय झालं बघितलं ना निवडणुकांमध्ये. लोकांना टीका शिव्या असं कुचकेपणा किंवा टोकाचं बोलणं आवडत नाही. मी टीका केल्या त्या बघा लॉजिकल टीका केल्या, मी मुद्दे मांडले, विचार मांडला. मग विचाराला विचाराने उत्तर द्यायचं असतं, मुद्द्याला मुद्द्याने फोडून काढायचं असतं. परंतु त्याला वैचारिक बैठक लागते, संस्कार लागतात. ते आहेत की नाही आता तुम्ही तपासून घ्या. मी जाऊन आलो तिकडे कुडपणला, तिथे 9 वर्ष ते फिरकले नाहीत. मी गेलो होतो कुडपण खुर्दाला. आता एवढ्या मोठ्या शेलारमामांचा इतिहास, मी तिथे एकदम अशी अवस्था बघितली भयानक. त्यांना बोललो आपण याचं चांगलं सुशोभीकरण करू आणि जिल्हा परिषद किंवा सरकारच्या माध्यमातून हा उत्सव म्हणून कसा साजरा करता येईल त्याचाही प्रयत्न त्या ठिकाणी आपला सुरू आहे. आपल्या शक्तिस्थान आहेत, आपला इतिहास आहे, तो टिकवणं, पुढच्या पिढीला समजून देणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. अरे मला बोलायला, मी काय इथे मागायला आलो आहे का? मी मागायला आलो असतो काय, मला हे द्या, मी असं मला मतं द्या. मी लोकांसाठी मागतोय, मी लोकांसाठी करतोय. तुम्हाला लोकांनी दिलंय ना, दिल्याचा हिशोब द्या ना. कोकण रेल्वे आपल्याकडून गेलेली आहे. त्यावेळेला दिंडोरा पेरला गेला. इथल्या प्रत्येक नागरिकाला जो करू इच्छितो त्या तरुणाला हाताला हे मिळेल, रोजगार मिळेल. आज ते कोकण महाड आणि कोल्हापूर सोडून बाहेरून गेले. त्यामुळे आपण म्हणतो आपली विकास करतो, रोजगाराच्या संधी उपलब्ध करू, पर्यटनाच्या ह्याच्यातून पण त्याला बाजारपेठ कुठे आहे? बाजारपेठीला जायला ती कोकण रेल्वे जर आमच्या या दोन्ही तालुक्यातून गेली असती तर तिचा उपयोग इथल्या सर्वसामान्य माणसाला केवळ त्या फलाटाचा इतका हे उपयोग होतो की रात्रीची लोक तिथं झोपू शकतात, ज्याला घर नाही ते.
मग अशा गोष्टी त्यावेळेला काय झालं असेल आम्ही त्या खोलात शिरत नाही. पण ही 2 स्टेशनं ह्या कोकण रेल्वेला साधं काम नाही आहे ते, पण ती जोडण्यात आली. हे 2 तालुके जगाच्या नकाशावर रोजगाराच्या बाबतीत निश्चित प्रथम क्रमांकावर येतील असं माझं म्हणणं आहे आणि माझा अभ्यास आहे. या बाबतीत तुम्ही काय करू इच्छिता? भाऊ एक माहिती देतो आधी. कोकण रेल्वेसाठी भूसंपादन झालं ते इव्हन काटेतळीपर्यंत भूसंपादन असलेले 7-12 अस्तित्वात आहेत. वीर रेल्वे स्टेशनपासून लोहारमाच्या शेलार ढाब्याच्या मागच्या बाजूनी, त्याच्यानंतर आत्ता जे डॅम होते लोहारमाचं त्या डॅमच्या बाजूनी, ते आमच्या पोलादपूरच्या जाखमाता नगरच्या मागच्या बाजूनी, ते काटेतळीपर्यंत आत्ता भूसंपादन झालेले 7-12 उतारे दिसून येतात आपल्याला. याचा अर्थ पोलादपूर महाड हा जाणीवपूर्वक कोकण रेल्वेपासून वंचित ठेवलेला भाग आहे. ज्या पद्धतीने कशिडी घाटाऐवजी महाप्रर मार्गे मुंबई गोवा हायवे काढून तो पुन्हा खेड दापोली मार्ग जोडायचा विचार होता, तसाच प्रकार इथे प्रत्यक्षात कृतीत आलेला आहे. आपलं म्हणणं मला 100% मान्य आहे. शेवटी याकरिता राजकीय नेतृत्व जे असतं, राजकीय इच्छाशक्ती महत्त्वाच्या असतात. जेव्हा रेल्वे राज्यमंत्री आमचे रावसाहेब दानवे होते, महाडचे आमचे बिपिन दादा आले, त्यांना कल्पना असेल, त्यांचा मी कोकणचा दौरा लावला होता. नंतर ते राहिले नाहीत मंत्री. आणि रेल्वे महाड MIDC आणा, म्हणजे जर त्यांच्या काय बोलतात त्याला बोगी कुठल्या त्या कमर्शियल तर त्या ठिकाणी तुम्ही जे बोलताय बाजारपेठ मिळेल, तर तशा प्रकारचा प्रस्ताव आपण दिला होता. तेव्हा ते आणा आणि परत त्या रोडला नाही, म्हणजे महाडी आपलं जोडलं जातं, तशा प्रकारचा प्रयत्न आपण केलेला आहे. आणि या संदर्भात आता तुमच्याशी माझ्याशी देवाणघेवाण होते. तुमचे जे विषय येतील, अश्विनी वैषम एक उत्तम रेल्वे मंत्री आहे, माझेही चांगले संबंध आहेत. तुम्ही हा विषय आणखी मला नीट द्या, याच्यातले जे बारकावे आहेत ते समजून घेऊन आपण त्या ठिकाणी ती कनेक्टिव्हिटी कशी मिळेल याचा आपण प्रयत्न करू. ठीक आहे.